महाराष्ट्र के पनवेल में आयोजित कारघर हील मेयर मैराथन को नागरिकों और खिलाड़ियों का जबरदस्त समर्थन मिला है। पनवेल महानगर पालिका की ओर से आयोजित इस मैराथन में करीब 9000 धावकों ने हिस्सा लिया। यह देश की पहली पूर्ण 42 किलोमीटर हील मैराथन मानी जा रही है, जिसे अंतर्राष्ट्रीय संस्था AIMS की मान्यता भी प्राप्त है। मैराथन में 42, 21, 10, 5 और 3 किलोमीटर की विभिन्न श्रेणियों के साथ दिव्यांग प्रतिभागियों के लिए भी विशेष दौड़ आयोजित की गई। आयोजन में जनप्रतिनिधियों, प्रशासनिक अधिकारियों और अभिनेता अंकुश चौधरी ने भी उपस्थिति दर्ज कराई है। पनवेल महानगर पालिका द्वारा आयोजित कारघर हील मेयर मैराथन का भव्य आयोजन शनिवार को किया गया। देश की पहली 42 किलोमीटर लंबी हील मैराथन के रूप में पहचान बना चुकी इस प्रतियोगिता में महाराष्ट्र के विभिन्न हिस्सों से आए करीब 9000 धावकों ने भाग लिया। मैराथन की शुरुआत सुबह 4:30 बजे कारघर के सेंट्रल पार्क से की गई। कार्यक्रम को मेयर नितिन पाटिल, विधायक प्रशांत ठाकुर, जिला कलेक्टर किशन जावले, IPS अधिकारी कृष्ण प्रकाश सहित कई गणमान्य लोगों ने हरी झंडी दिखाकर रवाना किया। प्रसिद्ध अभिनेता अंकुश चौधरी भी इस अवसर पर मौजूद रहे और प्रतिभागियों का उत्साहवर्धन किया। मैराथन में 42 किलोमीटर पूर्ण मैराथन, 21 किलोमीटर हाफ मैराथन, 10 और 5 किलोमीटर दौड़ के साथ 3 किलोमीटर आनंद दौड़ का आयोजन किया गया। दिव्यांग खिलाड़ियों के लिए भी अलग प्रतियोगिता रखी गई, जिसमें लगभग 100 प्रतिभागियों ने हिस्सा लिया। महापालिकेचे महापौर सन्मान्य नितीन पाटीलजी, आयुक्त मगेश शितेजी आणि या सगळ्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो। एका अर्थानं पनवेलला ही देशातली पहिले 42 किलोमीटर पूर्ण लांबीची हिल मॅरेथॉन घ्यायचा एक मान मिळालेला आहे आणि त्याची पूर्ण तयारी पनवेल महापालिकेने केलेली आहे। अतिशय मोठ्या प्रमाणावरती 42 किलोमीटर 21 किलोमीटर पासून वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये स्पर्धक मोठ्या प्रमाणात धावत आहेत। खरं तर अशा स्पर्धा आयोजित करण्याचा अनुभव हा मोठा असावा लागतो, पण या सगळ्या आयोजनाच्या माध्यमातून पनवेल महापालिकेनं आपण मोठी आव्हानं पेलू शकतो हे दाखवलेलं आहे। या सगळ्या टीमचं सगळ्यांचंच मनापासून अभिनंदन। कारघर मॅरेथॉन ही पूर्णपणे आमदार श्री प्रशांतजी ठाकूर यांच्या कन्सेप्टमधून निर्माण झालेली ही नवीन संकल्पना होती आणि ती प्रशासनाने राबवण्याचा पूर्ण कसोशीने प्रयत्न केला आहे। या पनवेल महानगरपालिकेच्या स्थापनेच्या 10 वर्ष आता आमचे 1 ऑक्टोबरला होत आहेत। त्याच्या पार्श्वभूमीवरती शहरातील नागरिकांमध्ये स्पोर्ट्सचं कल्चर वाढवण्याच्या अनुषंगाने आणि या शहराला जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे नावारूपाला आणण्याच्या अनुषंगाने हा आमचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे। ज्याच्यामार्फत आपल्याकडे या संपूर्ण शहरामध्ये आणि परिसरामध्ये धावण्याच्या प्रती, हेल्थच्या प्रती आणि स्पोर्ट्सच्या प्रती चांगली जागरूकता यावी या दृष्टीने आमचा हा प्रयत्न आहे आणि त्या दृष्टीने सर्व अरेंजमेंट्स आम्ही पूर्ण केले आहेत। जास्तीत जास्त नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट व्हावं। धन्यवाद। सर्वप्रथम पनवेल महानगरपालिकेला उत्कृष्ट नियोजनाबद्दल खूप शुभेच्छा आणि ही मॅरेथॉन स्पर्धा अशीच दरवर्षी भरवण्यात यावी अशी सुद्धा एक मी अपेक्षा व्यक्त करतो। त्याचबरोबर महानगरपालिकेच्या उपक्रमाला सिडकोने कन्सेंट दिलेला आहे, पण पूर्ण नियोजन हे पनवेल महानगरपालिकेचं आहे। त्रुटी काही नव्हत्या, रस्त्याची थोडी डागडुजी होती, ती सन्मान्य आमदार साहेबांनी, सन्मान्य महापौर महोदय, सन्मान्य आयुक्त महोदय यांनी त्या रस्त्याची डागडुजी पूर्ण केली। त्याला परवानगी आम्ही मे मध्येच दिली होती आणि मग हे आयोजन झालं आणि आपल्याला भव्य प्रमाणातली मॅरेथॉन आयोजित दिसली। पनवेल मॅरेथॉनने या इथे ही कारघर हिल मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि यासाठी माननीय आमदार प्रशांत ठाकूर, माननीय महापौर नितीन पाटीलजी, आमचे आयुक्त चितळे साहेब यांनी पुढाकार घेतला आणि शहरामध्ये जर इथे क्रीडांसाठी इथं चांगल्या प्रकारचं जर वातावरण तयार करायचं असेल, तरुणांना चांगले कार्यक्रम द्यायचे असतील तर मॅरेथॉन सारखा कार्यक्रम हा अत्यंत महत्त्वाचा असतो। कारण ही स्पर्धा 42 किलोमीटरची स्पर्धा ही एका ठिकाणी होत नसते, एका कंपाऊंडच्या आतमध्ये होत नसते, तर ती पूर्ण 42 किलोमीटर मध्ये ती फिरत असते आणि त्याच्यामुळं ती पूर्ण परिसराला या इथं चांगल्या प्रकारचं असं उत्तेजन देऊन जाते आणि खेळांना एक मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देऊन जाते। त्याच्यामुळेच अशा प्रकारची स्पर्धा ठेवल्याबद्दल मी सर्वप्रथम पनवेल महानगरपालिकेचं इथं अभिनंदन करेन आणि त्याचबरोबर खेळाडूंचा उत्साह पाहता नक्कीच सांगतो मला या इथे विश्वास आहे की याचा फायदा हा खारघरच्या तरुण वर्गाला, खारघरमध्ये
जे समजा सर्व इतर सर्व आहेत जे शारीरिक कसरतीला विशेष प्राधान्य देतात त्या सर्वांना याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे असं मला वाटतं.